साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। रोटरी ई क्लब ऑफ सोलापूर इलाइट फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष सोलापूर, श्री रूपा भवानी देवस्थान ट्रस्ट, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन सोलापूर शाखा, नीमा वुमन्स फोरम जिज्ञासा महानगर सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र महोत्सवाचे औचित्य साधून सोलापूरच्या आराध्य कुलदैवत श्री रूपा भवानी देवस्थान येथे दर्शनास येणाऱ्या भक्तांकरता मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। या तपासणी शिबिराचे उद्घाटन रूपा भवानी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मल्लीनाथ मसरे, MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र बंडगर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी रोटरी ई क्लब ऑफ सोलापूर इलाइटचे अध्यक्ष बालमुकुंद राठी, सचिव रोशन भुतडा, असिस्टंट गव्हर्नर अजय डोईजोडे, डॉक्टर सौरभ ढोपरे, व्यंकटेश सोमाणी, राहुल डांगरे, प्रकाश वाले, राजशेखर हिरेहबू, बाळासाहेब मुस्तारे, FPAI सोलापूर शाखेचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत येळेगावकर, चेअरपर्सन डॉक्टर NB तेली, नीमा सोलापूर शाखेचे अध्यक्ष डॉक्टर नागनाथ जिद्दीमनी, सचिव डॉक्टर अभिजित पुजारी, माजी अध्यक्ष डॉक्टर रविराज गायकवाड, महिला शाखेच्या डॉक्टर श्रुती मराठे, खजिनदार डॉक्टर अश्विनी देगावकर, सदस्य डॉक्टर महानंदा हिटनळी, दयानंद कॉलेजच्या NSS विभाग प्रमुख डॉक्टर सुचित्रा पाटणकर, डॉक्टर महेश बिल्लोरे, डॉक्टर अक्षय स्वामी, डॉक्टर सुरेश दायगोंडे, डॉक्टर योगेश उदगीकर, डॉक्टर समर्थ वाले, डॉक्टर भक्ती दहिटणे, डॉक्टर तेजस्वी जावी, डॉक्टर सिद्धाराम चोरमुले यांची उपस्थिती होती। मंदिरात येणाऱ्या भाविकांची आरोग्य तपासणीच्या माध्यमातून हिमोग्लोबिन, शुगर, ICTC आदी रक्त तपासण्या, वजन तपासणी, कुटुंब नियोजन साधनांचे वाटप, कुटुंब कल्याण या विषयावरील माहितीपत्रकांचे वाटप तसेच सामान्य आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले। या शिबिरात पहिल्या दिवशी 418 भाविकांची तपासणी करण्यात आली। उद्घाटनाप्रसंगी बोलताना प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत येळेगावकर म्हणाले, नवरात्र महोत्सवाच्या काळात रूपा भवानी देवस्थान येथे येणाऱ्या भाविकांना 23 जुलै ते 6 ऑक्टोबर पर्यंत आरोग्य सेवा देणे सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले। आरोग्य तपासणी शिबिरात दिल्या जाणाऱ्या गोळ्या उत्तम दर्जाच्या आहेत, त्या टाकून न देता त्यांचे सेवन केल्यास आजार बरा होईल। रूपा भवानी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मल्लीनाथ मसरे म्हणाले, या आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा। रोटरी ई क्लब ऑफ सोलापूर इलाइटचे सचिव रोशन भुतडा, नीमाचे माजी अध्यक्ष रविराज गायकवाड, डॉक्टर नागनाथ जिद्दीमनी यांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड यांनी केले। स्वागत प्राध्यापक डॉक्टर तेली यांनी केले। प्रास्ताविक व्यंकटेश कंची यांनी केले, तर आभार आकाश गायकवाड यांनी मानले। नियोजन केलेलं आहे। या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये नीमा असो किंवा रोटरी क्लब असो किंवा इतर काही संस्थांनी मिळून हे आयोजनाचे नियोजन आमच्या माध्यमातून करत असतात आणि ह्याचे भक्तांना खूप सोयीचे होणार आहे। कारण काही वयस्कर लोक असतात, ह्या दर्शनाला आल्यानंतर काहीतरी त्रास होत असतो, शुगरचा असो किंवा इतर काही BP वाढलेला असो, इतर काही कुठल्याही गोष्टीचा जर असेल तर आरोग्य शिबिरामधून सगळे काही तिथे तपासले जातात आणि ताबडतोब इथे इलाज केला जातो। या माध्यमातून प्रत्येक वर्षी आपण ही सेवा त्यांच्या माध्यमातून करत असतो आणि असंच सेवा त्यांना घडो असे मी रूपावचरणी प्रार्थना करतो आणि 2 शब्द सांगतो।